माझ्या बाबांनी लहानपणीच माझे एका अडाणी असंस्कृत मुलीशी लग्न लावून दिले आणि असे ठरवण्यात आले की तिचे 18 वय पूर्ण होताच तिला घरी आणण्यात येईल। ती मुलगी मला अजिबात आवडली नव्हती। मी माझे शिक्षण पूर्ण करून मोठ्या कंपनीत उच्च पदावर जॉब करू लागलो। त्यानंतर काही दिवसांनी माझ्या वडिलांचे निधन झाले, पण ज्या मुलीशी मी लहान असताना माझा विवाह झाला होता त्या मुलीला मी माझ्या घरी कधीच आणले नाही आणि मी दुसऱ्याच एका अतिशय सुंदर आणि शिकलेल्या मुलीशी लग्न केले। आमच्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस एकदम चांगले गेले, परंतु लग्नाच्या अवघ्या 1 वर्षानंतर तिचा मृत्यू झाला। त्यानंतर मला आमच्या नातेवाईकांकडून कळले की माझी पहिली बायको वेडी झाली आहे आणि मग एके दिवशी अचानक मी तिला माझ्या समोर पाहिलं तेव्हा रामानंदाच्या घरात जेव्हापासून त्याच्या पहिल्या बायकोला घेऊन येण्याची चर्चा सुरू झाली तेव्हापासून त्याची मनस्थिती विचित्र झाली होती। त्याला प्रश्न पडला होता की त्याने जानकीला घरी आणावे की नाही, कारण आता त्याची दुसरी पत्नी ज्योतीच्या निधनाला 1 वर्ष पूर्ण झाले होते। जेव्हा तिचे निधन झाले तेव्हा रामानंदनी विचार केला होता की तो आपल्या पत्नीची जागा दुसऱ्या कुणालाही देणार नाही, असा त्याने ठाम निर्णय घेतला होता। त्याला समजत नव्हते की त्याने काय करावे, म्हणून त्याने ठरवले की त्याचे सहकर्मी प्रभाकर त्रिपाठी यांचा सल्ला घ्यावा। ते रामानंदच्या जवळचे मित्र असण्याव्यतिरिक्त एक बुद्धिमान, क्रमबद्ध आणि आदर्शवादी व्यक्ती देखील होते। रामानंद त्यांना म्हणाला, यार प्रभाकर, मी मोठ्या संभ्रमात आहे। मी दुसरे लग्न करावे की नाही असा मला मोठा प्रश्न पडला आहे। यावर प्रभाकर म्हणाले, तू तुझ्या बालवधूला का विसरतोय? मी म्हणतो पुन्हा लग्न करण्यापेक्षा तुझ्या बालवधूला आणणे चांगले राहील। ती चांगली मुलगी आहे। तू तिला सोडून दिले म्हणून ती गरीब मुलगी आपल्या भावाच्या इथे नोकर बनून तिचे आयुष्य जगत आहे। जरा तिचा सुद्धा विचार कर। यावर रामानंद चिडला आणि रागात म्हणाला, प्रभाकर, मी विनाकारण तुझा सल्ला घ्यायला इथे आलो आणि तू गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या केल्या आहेत। तुझ्यात आणि त्या लोकांमध्ये काहीच फरक नाही। मी तुझ्याकडे यासाठी आलो होतो की कमीत कमी तू तरी मला दुसरे लग्न करण्याचा सल्ला देणे, पण तू सुद्धा माझ्या नातेवाईकांप्रमाणेच म्हणत आहे की जानकीला घरी घेऊन ये। आता मी त्या वेड्या मुलीला घरी आणू का, जिचा मी कित्येक वर्षापासून चेहराही पाहिला नाही, जिच्याशी मी खूप वर्षापूर्वी माझे नाते तोडले आहे। तिचे नाव जानकी होते। रामानंद 16-17 वर्षांचे होते। त्यांना शिकून खूप मोठे व्हायचे होते, परंतु ते आपल्या कुटुंबातील बालविवाहाच्या परंपरेपुढे त्या लग्नाला बळी पडले होते। वडिलांच्या दबावाखातर आणि आग्रहास्तव त्याला जानकीशी लग्न करावे लागले। त्यावेळी जानकी फक्त 13 वर्षाची होती आणि तिला 5 वर्षानंतर घरी आणण्यात येईल असे ठरवण्यात आले होते। त्यामुळे रामानंद खुश होते की आपल्या वडिलांनी जानकी नावाचा जो फंदा आपल्या गळ्यात घातला आहे त्याच्यापासून कमीत कमी 5 वर्ष आपल्याला काही टेन्शन राहणार नाही। त्यानंतर त्याने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले। त्या दरम्यानच्या काळात रामानंदच्या वडिलांचे निधन झाले। आईचे तर काही वर्षापूर्वीच निधन झाले होते। रामानंदचे वडील असताना ते जानकीला विचारपूस करत असत, परंतु त्यांच्या निधनानंतर रामानंद जानकीला विसरून गेला होता। 5 वर्षानंतर जेव्हा जानकीच्या वडिलांनी जानकीला घेऊन जाण्याबाबत बोलले तेव्हा रामानंदनी सांगितलं की मी काही दिवसांनी तिला घेऊन जाईल असे सांगून त्याने विषय टाळला। त्यानंतर काही दिवसांनी रामानंद आपले शिक्षण पूर्ण करून मोठ्या कंपनीत जॉबला लागला। उच्च पदावर काम करत असल्यामुळे अडाणी असलेली जानकी रामानंदला आपल्यासाठी अयोग्य वाटू लागली। अशा असंस्कृत बायकोला तो आपल्या घरात आणणार नाही असे त्याने स्पष्ट सांगितले आणि मग अनेक मुली बघून त्याने त्याची दुसरी पत्नी म्हणून सुलभाची निवड केली। श्रीमंत कुटुंबातील सुलभाचे सौंदर्य, शिक्षण आणि राहणीमान पाहून रामानंद खुश झाला। लग्नानंतर सुलभाने कधीही घराची जबाबदारी घेतली नाही। घरात जुना एक गोपाल नावाचा नोकर होताच, पण स्वयंपाक धुण्या भांडीसाठी तिने 2 बायका ठेवल्या आणि स्वतः मेकअप वगैरे करून आणि छान छान कपडे घालून दिवसभर आपला वेळ शॉपिंग करण्यात आणि माहेरी जाण्यात घालवायची।
पण रामानंदला या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे तो आपल्या पत्नीला याबद्दल कधीच काही बोलला नाही. त्याने जानकीबद्दल ऐकलं होतं की तिचं मानसिक संतुलन बिघडलं आहे आणि ती संपूर्ण दिवस फक्त पूजापाठ आणि घरातील कामे करण्यात घालवते. तिचे कोणाशी भेटणे होते ना उडबस होती. ती फक्त घरातील कामातच व्यस्त असायची. पण या गोष्टीचा रामानंदवर काहीही परिणाम झाला नाही. सुलभा नावाची सुसंस्कृत आणि उच्च शिक्षण घेतलेली पत्नी मिळाल्याने तो खूप आनंदी होता. पण त्याच्या आनंदाला कदाचित जानकीची नजर लागली असावी. गेल्या वर्षी सुलभाला अचानक खूप ताप आला होता. तेव्हा बऱ्याच दवाखान्यांमध्ये तिच्यावर उपचार घेतले, पण तिला फारसा फरक पडत नव्हता. दिवसेंदिवस तिची तब्येत ढासळू लागली आणि एका रात्री काळाने रामानंदच्या संसारावर झडप घातली. तिच्या मृत्यूनंतर रामानंद पूर्णपणे एकटा पडला होता. वर्ष असेच निघून गेले आणि त्याचे नातेवाईक त्याला सल्ले देऊ लागले की अजून तुझे वय गेलेले नाही. असे एकटे राहून आयुष्य सार्थक होणार नाही. जर तू जानकीला घेऊन आला तर तुला आधार मिळेल आणि तुला तुझा वंशही वाढवता येईल. आता रामानंद मोठ्या संभ्रमात पडला होता. त्याला त्याच्या अडाणी बायकोसोबत राहायचं नव्हते, पण मित्रांचा आणि नातेवाईकांचा एकच सल्ला होता की त्याने जानकीला घरी घेऊन यावे. बरं, रामानंद दिखावेबाज असला तरी तो वाईट माणूस नव्हता. त्याला नातेवाईकांचे आणि मित्रांचेही ऐकावे लागणार होते. म्हणून त्याने विचार केला की प्रयत्न करण्यात काही नुकसान नाही. वास्तविक स्वाभिमानी जानकी परत येणार नाही आणि जरी ती आली तरी मी तिच्याशी इतके कठोर वागेन की ती 4 दिवसात पळून जाईल आणि मित्रांचे म्हणणे ऐकल्यामुळे मलाही त्यांच्यात काहीसा मान मिळेल. मग मानसिक संतुलन गमावलेल्या जानकीला सुद्धा जास्त दिवस सहन करावे लागणार नाही. मित्रांच्या सल्ल्याने रामानंदने जानकीला घरी आणायचे ठरवले खरं, मात्र तो तिला आपल्या घरात फार काळ टिकू देणार नव्हता. पण तसं झालं नाही. रामानंदने त्याच्या एका नातेवाईकाला जानकीला घ्यायला तिच्या घरी पाठवले. संध्याकाळी रामानंद जेव्हा त्याच्या ऑफिसमधून घरी परतला तेव्हा त्याच्या घरात एक स्त्री होती. त्या महिलेने त्याला पाण्याचा ग्लास दिला. ते पाहून रामानंद आश्चर्यचकित झाला. ती रामानंदला म्हणाली, तुमच्यासाठी चहा ठेवू का? तुम्ही नाश्ता वगैरे करणार आहात का? त्या महिलेचा आवाज ऐकून रामानंद सावध झाला. मग ती म्हणाली, मी जानकी आहे. कदाचित तुम्ही मला ओळखले नसावे. यावर रामानंद थोड्या कडक स्वरात म्हणाला, हो हो ठीक आहे, मला नाश्ता नाही करायचा, मग फक्त चहा प्या, थकवा दूर होईल. एवढं बोलून उत्तराची वाट न पाहता जानकी किचनकडे वळली. रामानंद स्तब्धच झाला होता आणि तो विचार करू लागला की माझी दुसरी पत्नी सुलभाने मला मी बाहेरून आल्यावर कधी एक ग्लास पाणी सुद्धा विचारले नाही, न कधी चहा नाश्त्याला विचारलं. आणि जानकी आता पूर्वीची जानकी राहिलेली दिसत नाही. ती आता खूपच सुंदर दिसत आहे. तेवढ्यात जानकी चहा घेऊन आली. चहा पिल्यावर रामानंदला जरा फ्रेश वाटू लागले, पण त्याला घरात जास्त वेळ घालवायचा नव्हता. त्याला असं वाटत होतं की जानकी त्याला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि रामानंदला तिला आणखी संधी द्यायची नव्हती. म्हणून तो लगेच घराबाहेर निघून गेला. रामानंद रात्री जेव्हा उशिरा घरी परतला तेव्हा जानकी हॉलमध्ये सोफ्यावर बसून त्याची वाट पाहत होती. रामानंद घरात प्रवेश करताच ती लगेच त्याला म्हणाली, हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. यावर रामानंद म्हणाला, मी माझ्या हाताने घेईल, तुला त्रास घ्यायची काही गरज नाही. पतीने स्वतःच्या हाताने जेवण वाढून घ्यावे असे माझे संस्कार नाहीत. असो, इतक्या पाठपूजेनंतर मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे आणि मला ती संधी गमवायची नाही. रामानंद पुढे काहीच बोलू शकले नाही. असे संस्कार पाहण्याचे भाग्य त्याला कधीच मिळाले नव्हते. त्याच्या आईचे त्याच्या लहानपणीच निधन झाले होते आणि त्याची दुसरी पत्नी सुलभाला मेकअप आणि खरेदी करण्यातून सवड मिळत नव्हती. तो हात धुवून जेवायला बसला. आज पहिल्यांदाच कुणीतरी आपल्यासाठी इतक्या प्रेमाने बनवलेले जेवण तो करू लागला. नाहीतर लहानपणापासून आजपर्यंत त्याने फक्त कामवाल्या बाईच्या हाताचे जेवण खाल्ले होते. अन्नाच्या चवीतील प्रेमाचा गोडवा त्याला स्पष्टपणे जाणवत होता, पण त्याने जानकीची स्तुती केली नाही.
कारण त्याला असे वाटत नव्हते की जानकीला हे कळले तर ती आणखीन माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करेन आणि हे घर सोडणार नाही. रात्रीचे जेवण शांतपणे करून रामानंद झोपी गेला. सकाळी सुद्धा काही न बोलता तो लवकर त्याच्या ऑफिसला निघून गेला. त्याला एक गोष्ट जाणवली की दिवसभर त्याचे कुठल्याच कामावर लक्ष लागले नाही. त्याच्या मनात फक्त जानकीचेच विचार चालू होते. संध्याकाळी घरी आल्यावर शेजारच्या मित्रांसोबत गप्पा मारायची त्याला जुनी सवय होती, पण आज तर त्याला घरी जावेसे वाटले नाही. जिच्यापासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करत होता ती त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या मनात एक विचित्र संभ्रम निर्माण झाला होता. ती पत्नीचे सर्व हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती आणि रामानंदने अजून तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला नव्हता. पण रात्री उशिरा का होईना त्याला घरी परतावे लागणार होते. जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याला हॉलमध्ये जानकी त्याची वाट बघत बसलेली दिसली. तिला असे वाट बघत बसलेले पाहून रामानंद तिला म्हणाला, मी तुला आधीच सांगितलेले होते की मी माझ्या हाताने जेवायला वाढून घेत जाईल. तुला असे माझी वाट बघत बसण्याची काही गरज नाही. मी तुमची बायको आहे. जोपर्यंत तुम्ही घरी येत नाही तोपर्यंत मला तुमची काळजी लागून राहील. हे ऐकून रामानंद चिडला. ती विनाकारण तिचा अधिकार गाजवत होती. रामानंद बोलू शकत होता पण तो काहीच करू शकत नव्हता. रात्रभर त्याला नीट झोपही आली नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठून पळून जाण्याचा त्याचा आजचा बेतही फसला होता. जानकी चहाचा ट्रे घेऊन बेडरूम मध्ये आली. बिचारा रामानंद आपले कपडे सांभाळण्यात व्यस्त होता. मग रामानंद म्हणाला, तू इथे चहा घेऊन का आली आहेस? यावर जानकी म्हणाली, मी तुमच्या खोलीत सुद्धा येऊ शकत नाही का? खूप उद्धट आहे ही बाई. अधिकाराचा नवा दावा घेऊन माझ्या आयुष्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. रामानंद हे विसरला होता की त्याचे तिच्यासोबत लग्न झालेले आहे. ठीक आहे, चहा ठेव, मी पिऊन घेईल. तुम्ही माझ्याशी नजर चोरून का बोलतास? माझा चेहरा एवढा पण वाईट नाही की सकाळी बघितलं तर दिवस खराब जाईल. तेवढे बोलून ती हसत बाहेर गेली. आज पहिल्यांदाच रामानंदने जानकीला नजर वर करून पाहिलं होतं. रामानंदने जो विचार करून जानकीचा परित्याग केला होता तशी ती अजिबात नव्हती. सौंदर्याच्या बाबतीत ती सुलभापेक्षा कमी नव्हती. होय, ती सुलभासारखा मेकअप थापून बसत नव्हती, पण तिच्या साधेपणात काही वेगळेच होते. पुढच्या क्षणी त्याला वाटलं की तो या गोष्टीचा विचार का करत आहे. त्याला तिच्याशी काय देणं घेणं आहे, मग ती कशी पण दिसू. चहा पिऊन तो खाली आला तेव्हा त्याला घर पूर्णपणे बदललेले दिसत होते. संपूर्ण घरात अगरबत्तीचा वास येत होता. कदाचित जानकीने नुकतीच पूजा केली असावी. रामानंद खाली येताच प्रसादाचे ताट घेऊन जानकी हजर होती, पण रामानंदला या गोष्टीत रस नव्हता. रामानंद जानकीला म्हणाला, मी कधीही देवाची उपासना करत नाही किंवा त्यावर विश्वास ठेवत नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर या घरात कधीच देवपूजा झाली नाही. त्यामुळे तुझी ही नाटक इथे चालणार नाही आणि तुझ्या इच्छेनुसार हे घर चालवण्याचा प्रयत्न करणं बंद कर, म्हणजे बरं होईल. रामानंदनी हे मुद्दाम अत्यंत कठोरपणे बोलून दाखवलं होतं, पण त्याला जानकीच्या चेहऱ्यावर याचे कसलेच हावभाव दिसून आले नाही आणि ती म्हणत होती की मी घर माझ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करत नाही. होय, पण मी या घरात असल्याने मी माझ्या पूजेचे नियम बदलणार नाही. वर्षानुवर्षांच्या उपासनेनंतरच मला तुम्ही भेटले आहात. आता मी देवपूजा सोडली तर देव समजेल की मी स्वार्थी आहे. रामानंद पुन्हा आश्चर्यचकित झाला, कारण कोणत्याही स्त्रीचा जर तिच्या पतीने विनाकारण तिचा त्याग केला असेल तर ती स्त्री त्या पतीसाठी उपवास आणि पूजापाठ कशी करू शकते आणि कोणत्या विश्वासाच्या आधारावर. कदाचित जानकीने रामानंदचे मन वाचले असावे. मग ती म्हणाली, माझा विश्वास होता की देव माझे वाईट करू शकत नाही आणि जन्मजन्माचे नाते असे तुटू शकत नाही. रामानंद विचार करू लागला की नाही, ही सर्व मूर्खपणाच्या गोष्टी बोलत आहे. मला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आकर्षित करण्याची तिची एक चतुर चाल आहे, पण मी त्यात अडकणार नाही. 1 महिना केव्हा निघून गेला ते रामानंदला कळले सुद्धा नाही. पण या काळात जानकीची उपस्थिती आपल्याला वाईट वाटत नाही हे त्याला जाणवू लागले. खरं सांगायचं म्हटले
तर घर म्हणजे काय आणि नाती कशी जपली जातात हे जानकी या घरात आल्यावरच रामानंदला कळलं होतं. इच्छा नसतानाही तो तिच्या प्रत्येक शब्दाची आणि प्रत्येक कृतीची सुलभाशी तुलना करायचा आणि या तुलनेत जानकी नेहमीच सुलभाला मागे टाकायची. पण त्याला हे जानकीसमोर उघड करायचे नव्हते. तो वेळोवेळी तिला कडू गोष्टी सांगून तिचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नव्हता. पण जानकी प्रत्येक परिस्थितीत शांत राहिली आणि फक्त मूकपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत गेली. तिने कधीच कोणतीही अपेक्षा केली नाही, ना तिची कसली स्वप्ने होती. कदाचित नवऱ्याच्या घरात जागा मिळाल्यावर तिची सर्व स्वप्ने पूर्ण झाली होती. पण त्याच दरम्यान एक घटना घडली. रामानंद आपल्या बेडरूममध्ये झोपला असताना अचानक अंथरुणावर कोणाचा तरी हात लागल्याचे त्याला जाणवल्याने तो घाबरून जागा झाला. तेव्हा मध्यरात्र झाली होती. हा जानकीचाच हात असल्याचे त्याला जाणवले. मग त्यांनी ना पुढे पाहिलं ना मागे. तो फक्त तिच्यावर चटका लावून म्हणाला, मध्यरात्री असे पुरुषाच्या खोलीत शिरताना तुला लाज वाटली नाही का? आतापर्यंत तू जे काही करत आलीस त्याकडे मी दुर्लक्ष करत आलो. तू जबरदस्तीने माझ्या घराचा ताबा घेत होतीस, तरीही मी तुला काही बोललो नाही. पण आता तू माझ्या शरीराचा ताबा घेण्याची योजना बनवत आहे. जर मी तुला माझी पत्नी मानत नाही तर मग तू माझ्या मागे का लागली आहेस? छी, मला तर वाटत होते की तू एक संस्कारी आणि सभ्य स्त्री असेल. आता मात्र जानकीचे डोळे भरून आले होते, पण ती काहीच बोलली नाही. सकाळी रामानंदला जाग आली तेव्हा त्याला वाटले की आज आपल्याला चहा मिळणार नाही, कारण रात्री जानकीला एवढे काही ऐकवल्यामुळे ती तोंड फुगून बसली असेल. रामानंद त्याच्या रूममधून बाहेर आला तेव्हा खाली टेबलवर चहा नाश्ता तयार होता. पण रोजच्या प्रमाणे जानकीचा हसता चेहरा त्याला दिसला नाही. तो इकडे तिकडे अस्वस्थपणे बघू लागला. जानकी घरात कुठेच दिसत नव्हती. मग तो विचार करू लागला की कदाचित ती मंदिरात गेली असावी. मी रात्री जानकीला खूप काही बोललो. मी तिला असे बोलायला नको होते. पण पुढच्या क्षणी त्याला वाटलं की आता एवढ्या छोट्या गोष्टीबद्दल मी तिची माफी का मागावी. त्या दिवशी रामानंद ऑफिसला निघून गेला खरं, पण त्याचे कामावर अजिबात मन लागत नव्हते. जानकीचा अपमान केल्यावर पहिल्यांदाच त्याला इतकं वाईट वाटलं होतं. बराच विचार केल्यानंतर शेवटी त्याने जानकीला जाऊन सांगायचे ठरवले की माझ्याकडून चूक झाली आहे. रात्री अचानक जाग आल्याच्या भीतीने मी फालतू बोललो, पण आवाज जरा कडक ठेवेन. होय, हे ठीक होईल असे बोलावे. काय बोलावे यावर दिवसभरात अनेक वेळा संपूर्ण स्क्रिप्टची रिहर्सल करून संध्याकाळी घरी परतल्यावर रोजच्या प्रमाणे त्याला जानकी हातात पाण्याचा ग्लास घेऊन दिसलीच नाही. त्यामुळे त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. गेल्या 1.5 महिन्यापासून तो घरी येतात जानकी त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन यायची. तसे तिला बघायची त्याला सवय लागली होती. तेवढ्यात घरातील नौकर गोपाल पाणी घेऊन आला. अरे, तू कधी आलास मालक? सकाळी जानकीताईंनी मला बोलावून घेतले आणि सांगितले की मी जात आहे. मालकाची काळजी घ्या आणि तुमच्यासाठी त्या एक पत्र सोडून गेल्या आहेत. ठीक आहे, तू जा आणि माझ्यासाठी 1 कप चहा ठेव. गोपालला पाठवल्यानंतर रामानंद लगेच पत्र वाचू लागला. मी तुला कोणत्या नावाने संबोधू मला समजत नाहीये, म्हणून मी कोणत्याही नावाशिवाय न संबोधता पत्र सुरू करत आहे. मला माहीत आहे की आज माझ्या जाण्याने तुला आनंद होईल आणि मला हे देखील माहीत आहे की पहिल्या दिवसापासून माझे येणे तुला अजिबात आवडत नव्हते. तू मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतास, म्हणूनच प्रत्येक संभाषणात तू माझा अपमान करत आला आहेस, जेणेकरून मला वाईट वाटून मी घर सोडून जावे. नाहीतर इतके वाईट बोलण्याचा तुझा स्वभाव नाही. मी तुझा चेहरा पाहताच हे वाचले होते. अगदी पहिला दिवस तू तुझ्या ध्येयात यशस्वी झालात. बरं, माझी काही तक्रार नाही. काही दिवसांसाठी का होईना मला माझ्या पतीची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी देवाची खूप आभारी आहे. आणि आतापर्यंत तू दिलेल्या वागणुकीबद्दल आणि वाईट बोलण्याबद्दल मला कधीच वाईट वाटले नाही. हे दिवस आठवत मी आयुष्य घालवीन. पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे तक्रार नाही. मला फक्त स्वतःला स्पष्ट करायचे होते. जरी खोटे हे खोटे असले तरी
ते सिद्ध करण्याची गरज नाही किंवा मला तशी सवयही नाही. खरं तर त्या रात्री मी तुमचे प्रेम मिळवण्याच्या इच्छेने तुमच्या खोलीत आले नव्हते. आपल्या पतीचे प्रेम मिळवण्याचा विचार करण्याची मी ती चूकही करू शकत नाही. खरं तर त्या दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत असताना पाय घसरून पडले होते. त्या वेदना सहन होत नव्हत्या, त्यामुळे मला रात्री झोप येत नव्हती. म्हणून मी तुमच्या खोलीत औषध घ्यायला आले होते. तुम्ही दिवसभर थकले असाल या विचाराने मी तुम्हाला उठवले नाही. विनाकारण तुमच्या झोपेत व्यत्यय का आणायचा या उद्देशाने मी तुम्हाला उठवले नाही. मेडिसिन बॉक्स तुमच्या बेडजवळ होता आणि मी ते घेण्याची चूक केली. नवऱ्याच्या पलंगावर हात ठेवणंही बायकोसाठी एवढा मोठा गुन्हा असू शकतो हे मला माहीत नव्हतं. त्यावेळी तुम्ही जे काही बोललास त्याबद्दल मला वाईट वाटले नाही, पण माझ्या चारित्र्याविरुद्ध काहीही बोललेले मला सहन होत नाही. म्हणूनच मी जात आहे. गोपालला बोलावून सर्व काही समजावून सांगितले आहे. तो माझ्यापेक्षा तुमची चांगली काळजी घेईल. जानकीचे पत्र वाचताना रामानंदच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कदाचित हे त्याच्या पश्चातापाचे अश्रू होते. नाही, आता तो जानकीला वनवासात पाठवणार नाही आणि जानकीसारखी बायको असताना पुन्हा लग्न करण्याचा प्रश्नच येतच नाही. यावेळी तो स्वतः जानकीला आयुष्यभर सोबत ठेवण्यासाठी तिला घ्यायला जाईल. तिच्या उर्वरित आयुष्यासाठी तिला सर्व सन्मान आणि अधिकार दिले जातील ज्याची ती खऱ्या अर्थाने पात्र आहे. आज पहिल्यांदाच त्याला जानकीचं महत्त्व कळलं होतं आणि लग्नाचंही. आज तो विचार करत होता की 7 फेऱ्याचं नातं खरंच खूप मजबूत असते. आपण लाख प्रयत्न केले तरी हे बंधन तुटू शकत नाही. देवाने जानकीची माझी पत्नी म्हणून निवड केली होती. सुलभाशी लग्न करून मी देवाच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यामुळेच देवाने सुलभाला माझ्यापासून दूर नेले. आपल्या कायद्याप्रमाणे देवाच्या कोर्टातही दुसरे लग्न कदाचित कायदेशीर मानले जात नाही. पण आता सर्व चुका सुधारण्याची संधी चालून आली आहे. तर मग यात व्यत्यय कशाला आणायचा हा विचार करून दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्वतः जानकीला घेऊन येण्यासाठी निघाला. जो आज त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह होता तो सुलभासोबतच्या लग्नाच्या वेळीही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तो जानकीच्या घरी गेला तेव्हा त्याने तिची आणि तिच्या वडिलांची माफी मागितली आणि तिला म्हणाला, चल जानकी, आपल्या घरी चल. मी तुला आजपर्यंत खूप त्रास दिला आहे आणि तू खूप सहन केलेस, यापुढे नाही. मग जानकी म्हणाली, बघ, माझ्या देवाने माझी विनंती ऐकली. असे म्हणतात ना, भगवान के यहाँ देर है पर अंधेर नहीं. जानकी आज खूप खुश होती. त्यानंतर ते दोघे आपल्या घरी आले आणि सुखाने आपला संसार करू लागले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.